राकेशच्या रात्रीचाच थकवा गेलेला नसतो की त्याच्यासमोर आता प्रेझेंटेशन असतं. तो सकाळी लवकर उठून घाईमध्येच नाश्ता करतो आणि ऑफिसला निघतो. तो कॅबिनमध्ये येऊन बसतो आणि प्रेझेंटेशनची फाईल परत एकदा वाचायला सुरुवात करतो. 2 वर्षापासून त्याला कंपनीची बरीच माहिती नसते हे त्याला आता समजत असतं आणि आज पार्टनरसमोर बोलायचं असतं म्हणून ते कंपनीबद्दल काहीही विचारतील ही माहिती तर राकेशला असते आणि पार्टनरला त्याची उत्तर नाही मिळाले तर ते कंपनीमधून पार्टनरशिप काढून घेतील याची राकेशला काळजी असते. 10 वाजेला पार्टनर येणार असतात आणि मॅनेजरने तसे प्रियाला पण सांगितलेलं असतं. 10 वाजतात आणि राकेशचे 7 पार्टनर येऊन कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन बसतात. थोड्याच वेळात राकेश ग्रे रंगाचा सूट घालून पूर्ण आत्मविश्वासाने तिथे येतो. सर्वांना हाय हॅलो करतो. तो सर्वांच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसतो आणि काही डॉक्युमेंटवर सही करतो आणि आता प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. रूममध्ये सर्व लाईट बंद होतात आणि मॅनेजर प्रोजेक्टर ऑन करतो. राकेश सर्वांच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्यांना प्रेझेंटेशन देत असतो. पण राकेशला वाटत होतं तितकं सोपं नाही होतं हे, कारण मध्येच कोणीतरी प्रश्न विचारायचा त्यामुळे राकेशची लिंक तुटत होती. पण राकेश कसं तरी प्रेझेंटेशन पूर्ण करतो आणि लाईट्स ऑन होतात. राकेशला खूप घाम फुटलेला असतो. त्याला त्याच्या ऑफिसमध्ये लक्ष न देण्याची चूक कळलेली होती. पार्टनरला पण अपेक्षित उत्तर मिळाली नाही होती म्हणून तेही नाराज होतात. त्यातला एक पार्टनर राकेशला म्हणतो, मिस्टर जाधव, तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे तेच मला कळत नाही आहे, म्हणून पुढचे कॉन्ट्रॅक्ट साईन करताना थोडा विचार करावा लागेल. आता राकेशसोबत मॅनेजरला पण एसीमध्ये घाम फुटायला लागतो. सर्व पार्टनर उठायच्या तयारीत असतात की मॅनेजर समोर येऊन म्हणतो, सर, राकेश सरांची तब्येत खराब आहे म्हणून ते चांगलं प्रेझेंटेशन नाही करू शकले. तुम्ही मला फक्त 2 मिनिट द्या, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील. आता राकेश आणि पार्टनर विचार करतात की हा मॅनेजर काय करेल असं 2 मिनिटमध्ये. तो थोडा वेळ बाहेर जातो आणि 2 मिनिटामध्ये येऊन त्यांच्या मोबाईल प्रोजेक्टरला कनेक्ट करतो. कोणालाही कळलं नसतं की हा काय करतोय. राकेश पण तिथे बसून बघत बसतो. प्रोजेक्टरला थोडा लोड घेतो आणि स्क्रीन ओपन होते तर स्क्रीनवर प्रिया असते. राघवने तिला कॉल करून सगळं सांगितलेलं असतं आणि ती व्हिडिओ कॉन्फरन्सने ती मीटिंग अटेंड करत होती. प्रिया तिकडून म्हणते, सॉरी ऑल ऑफ यू, राकेश सरांची तब्येत थोडी खराब आहे. तुम्ही मला विचारू शकता तुमचे प्रश्न, मी प्रयत्न करेल त्यांना योग्य आणि अपेक्षित उत्तर द्यायचं. आता एक एक करून सर्व पार्टनर प्रियाला प्रश्न विचारत असतात. प्रिया प्रोजेक्टरनं पाहत प्रत्येकाला अपेक्षित उत्तर देत होती. थोड्या वेळाने सर्व टाळ्या वाजतात आणि व्हिडिओ कॉल बंद होतो. सर्व पार्टनर खुश असतात आणि राकेशला काळजी घ्यायची सांगून भेटून निघून जातात. राकेश आता रागात त्याच्या कॅबिनमध्ये निघून खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत असतो. थोड्या वेळाने राघव त्याला कॉफी आणतो. राघवला वाटत असतं तो रागात असेल, पण तो रागात नसतो तर तो काहीतरी गूढ विचार असतो. त्याला 4 वर्षाआधीचा एक किस्सा आठवतो. त्याने तेव्हा नवीनच ऑफिस जॉईन केलेलं होतं आणि त्याचे टॅलेंटमुळे त्याने मार्केटमध्ये चांगलीच पोझिशन बनवली होती. फक्त काही महिन्यातच असंच एका दिवशी त्याच्या वडिलांच्या कंपनीमध्ये मीटिंग होती. असंच एक प्रेझेंटेशन होतं जे दीपक देणार होता.
प्रेझेंटेशन अटेंड करणारी मंडळी स्टाफ लेव्हलची होती आणि बाकी बाहेर देशातील पण होती. सर्व दीपकची वाट बघत होते आणि राकेशला दीपकचा अचानक कॉल येतो. राकेश, मी ट्रॉफीमध्ये फसलो. पुढे आंदोलन चालू आहे. मला असं वाटत आहे मी इथून 4 ते 5 तास तरी बाहेर नाही निघणार. तर तुला मीटिंग करता आली तर तू अटेंड कर, नाहीतर कॅन्सल कर. दीपक घाबरतच सांगतो आणि कॉल कट होतो. सर्व हॉलमध्ये बसून दीपकची वाट बघत असतात आणि असं वेळेवर सांगितलं तर दीपकची मार्केटमध्ये बदनामी झाली असती. म्हणून राकेश मॅनेजरला सांगून 10 मिनिट मागून घेतो आणि पूर्ण तयारी करतो. हॉलमध्ये प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो. जेव्हा राकेश सर प्रेझेंटेशन देऊन संपतं तेव्हा सर्व टाळ्यांचा पाऊस पडतात. त्याने दीपकपेक्षा पण छान प्रेझेंटेशन दिलेलं असतं. सर्व खूप खुश असतात त्याच्याकडून. सर, कॉफी थंड होते. या आवाजाने राकेश वर्तमानमध्ये येतो आणि राघवकडे बघून म्हणतो, त्यावेळी माझ्याकडे फक्त 10 मिनिट होते आणि आता तर किती वेळ होता तरी मला प्रेझेंटेशन देता नाही आलं. किती मूर्खपणाचं लक्षण आहे ना हे. राकेशला स्वतःची चूक खूप राग येत होता. राकेश खुर्चीवर बसतो आणि मागे पाठ टेकून डोके खुर्चीच्या साह्याने सोडतो. राघवला त्याची तब्येत खरंच खराब वाटत असते म्हणून राघव त्याला सोडून बाहेर जात नाही. राकेश परत भूतकाळात जातो. त्याला आठवतं की त्याच्या वडिलांनी म्हणजेच दीपकने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला हे नवीन ऑफिस घेऊन दिलं होतं आणि तोही नवीन सगळं चांगलं सांभाळत होता. कित्येक मुली त्याच्या मागे पुढे फिरायच्या. दिसायला तर एकदम हिरोसारखा होता, पण त्याचं टॅलेंट, त्याचा ॲटिट्यूड कोणालाही त्याच्या प्रेमात पाडत होतं. कीर्ती पण त्याला अशीच एका पार्टीमध्ये भेटली होती आणि 6 महिन्याने त्याच्या मागे फिरली होती. तेव्हा त्याने तिला हो म्हटलं होतं. फोनची रिंग वाजते. तो शुद्धीवर येतो. फोन पाहतो तर कीर्तीचा असतो. आज पहिली वेळ असते की राकेशला कीर्तीचा कॉल घ्यायचा नसतो, पण तिचे 5 मिस कॉल पाहून तो कॉल घेतो आणि राघवला तिथून जायला सांगतो. हॅलो बेबी, कुठे आहे? केव्हाचा कॉल करते. कीर्ती लाडात येऊन राकेशला कॉल म्हणते. काम आहे मला महत्त्वाचं, बोलू नंतर. राकेश थोडा तिखट शब्दातच म्हणतो. प्रत्येक वेळेस काम करत असतो. मग मला कधी वेळ देशील? चल ना, आज पार्टी करू मस्त. कीर्ती परत लाडात येऊनच म्हणते. तिचं हे बोलणं त्याला आधीच कामापासून दूर व्हायला पुरेसं होतं आणि ते त्याला आवडायचेही. पण आज तेच बोलणं त्याला तीर मारल्यासारखं वाटत होतं, कारण तिचे हे असं बोलणं ऐकून तो त्याच्या कामापासून दूर झाला होता आणि आज त्याला तिचा खूप त्रास होता. त्याला कळतच नाही होतं कधी त्याने त्याच्या कामापेक्षा जास्त महत्त्व कीर्तीला दिलं होतं आणि दुय्यम स्थान कामाला. तो विचार करत असतो तर तिकडून परत कीर्तीचा आवाज येतो. मग आज रात्री फिक्स ना पार्टीचं? कीर्ती परत तोच विषय काढते. मला वेळ नाही आहे सांगितलं ना एकदा. राकेश रागाने बोलतो आणि कॉल कट करतो. राकेश पहिल्यांदाच कीर्तीसोबत असं बोलला असतो. राकेश परत विचार करत असतो की राकेशची नजर प्रियाच्या कॅबिनवर जाते. प्रिया त्याला कधीच रिकामी दिसत नाही होती, कायम कामातच असायची. तो आता प्रियाला खरंच मिस करत होता आणि कीर्तीच्या मागे फिरून त्याने त्याची किंमत किती कमी करून घेतली होती हे आज त्याला कळत होतं. एक प्रियाच होती जिच्यामुळे त्याला मार्केटमध्ये किंमत मिळत होती, नाहीतर ती पण राहिली नसती. तो लॅपटॉपमध्ये काम करून स्वतःला त्यात बिझी करतो. इकडे कीर्ती खूप राग आलेला असतो की राकेशच्या सोबत असं बोलतोय. ती स्वतःसोबत बडबड करते, राकेश, तू पूर्ण माझ्या जाळ्यात फसला आहेस. आता तू कितीही प्रयत्न केले तरी मला तुझ्यापासून दूर नाही करू शकत. असं म्हणत ती एक गूढ विचार
करून कुटील हास्य ते करते. ती लगेच राजला कॉल करते आणि सगळं सांगते. मला असं वाटतं आहे की राकेश प्रियाकडे आकर्षण वाढलं म्हणून तो तुझ्यासोबत असं बोलतोय. राज तिला ज्ञानी बाबासारखं सांगतो. ती परत एक कुटील हास्य हसत म्हणते, राज बेबी, त्याने अजून मला ओळखला नाही आहे. मी त्याला इतक्या मोठ्या जाळ्यात फसवेल ना की तोच काय, पण प्रियाही त्याच्यापासून स्वतः दूर होईल. आणि ती हसायला लागते. पण असं काय करशील तू? राज शंकेने परत विचारतो. अरे थांब अजून. जोपर्यंत ही कोंबडी सोन्याचं अंड देते तोपर्यंत त्याला काहीच करायचं नाही. फक्त अंड घ्यायचं आहे, बाकीचं नंतर बघू. कीर्ती राजला म्हणते. ओके बेबी. राज, बरं, आज ती रिंग तू लवकर विकून तुझे 10 लाखाचं काम कर. ती परत त्याला आठवत म्हणते. हो, जातोय मी आजच. राज आणि कॉल कट होतो. संध्याकाळी राकेश घरी येतो तर हॉलमध्ये वसुधा, काव्या, मीत आणि शकुंतला प्रियासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतात. काव्या वहिनी, खरंच छान दिसताय तुम्ही. वसुधा बोलते, प्रिया इकडे पण घालत जा ना अशी कपडे. शकुंतला बोलते, खरंच प्रिया खूप भारी दिसते तू, नजर काढून घेशील. मीत, वहिनी तुमच्या दादासोबत लग्न नसतं झालं तर आत्ताच लग्नासाठी प्रपोज केलं असतं. इतका छान दिसताय तुम्ही. तिकडून प्रिया म्हणते, थँक्यू सो मच. हां ना, माझ्या लग्नाचा आधीचा ड्रेस आहे, आता पण एकदम परफेक्ट होतोय. ती जास्त खुश होऊन म्हणते. काव्या, वाव, छान मेंटेन केलं तुम्ही स्वतःला. प्रिया आता घड्याळ पाहते, म्हणते, आता ठेवते मी फोन, मला पार्टीला जायला उशीर होतोय. उद्या करते मी कॉल. आणि कॉल कट होतो. राकेश सगळ्यांच्या जवळ येतो. चेहरा उदास असतो आणि आज 2 वर्षानंतर तो असाच सर्वांमध्ये येत असतो. सगळ्यांना थोडं विचित्र वाटतं, पण तो त्या स्वतःहून आलाय हे पाहून थोडं बरं पण वाटतं. राकेश आत येतो आणि वसुधाच्या खुर्चीच्या खाली येऊन बसतो आणि त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवतो. तिला तिच्या पहिल्या राकेश आठवतो. आधी तू जेव्हा पण उदास असायचा तर असाच तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसायचा. काय झालं राकेश, बरं नाही का? वसुधा काळजीने म्हणते. तर असं काही नाही आई, असंच आज माझं मन झालं तर आलो. राकेश थोडा नाराजीने म्हणतो. थोडा वेळ फॅमिली सोबत पण घालवायचा म्हणजे सगळा थकवा निघतो. वसुधा त्याच्या उदास चेहरा पाहून म्हणते, दादा, वहिनीची आज कॉलेजची गेट टुगेदर पार्टी आहे, तर पार्टीला गेली. वहिनी एकदम भारी दिसत होत्या. तू थोडा आधी आला असता तर तुला दिसलं असतं. काव्या उत्साहाने सांगत असते. राकेश फक्त ऐकून घेतो आणि तसा शांत बसून डोळे मिटून घेतो. वसुधा त्याच्या डोक्याची मालिश करते आणि त्याचे डोके दाबून देते. तर तो तसाच मूर्तीसारखा बसलेला असतो. त्याला असं पाहून कोणीच काही बोलत नाही. सगळे तसेच शांत बसतात. थोड्या वेळाने राकेश जेवण करून झोपून जातो. कीर्तीला राजचा कॉल येतो. हा राज, बोल. बेबी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. थोडा घाबरून म्हणतो. म्हणजे काय झालं? तू तर रिंग विकायला गेला होता ना? कीर्ती त्याच्या घाबरलेला आवाज ओळखून म्हणते. हो, पण ती रिंग आपण नाही विकू शकत. राज थोडा टेन्शन मध्ये सांगतो. का? कीर्ती आता शॉक होऊन विचारते. ही रिंग 10 लाखाची आहे. पूर्ण शहरामध्ये फक्त राकेशनेच ही रिंग घेतली आहे, कारण तिची किंमत इतकी जास्त आहे. आणि जर मी ही रिंग विकायला गेलो तर चोर म्हणून मला जेलमध्ये बसावं लागेल. ही रिंग फक्त राकेशच विकू शकतो, दुसरं कोणीही नाही. तो एका दमात सगळं सांगून मोकळा होतो. कीर्ती पण ऐकून शांत होते, कारण त्यानंतर तिचा फेल झालेला असतो आणि आता दुसरा पर्याय पण नसतो. दोघे नाराज होऊन फोन कट करतात. दुसऱ्या दिवशी
राकेश ऑफिसमध्ये येतो. आज त्याने ठरविलेलं असतं की आता सर्वात आधी प्रथम स्थान कामाला, मग बाकी सगळं नंतर. म्हणून आज तो नेहमीपेक्षा लवकर येतो आणि केबिन मध्ये जातो. थोड्या वेळाने तो मॅनेजरला बोलवतो. सर, तुम्ही बोलवलं होतं. मॅनेजर थोडा दरवाजा उघडून बाहेरूनच विचारतो. हो. आधी राकेशला एक फाईल चेक करतच म्हणतो. मॅनेजर राकेशच्या समोर येऊन उभा राहतो. राघव, एक काम कर, जितकं काम पेंडिंग असेल त्या सर्व फाईल्स इकडे आण आणि जुने रेकॉर्ड आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट डिटेल पण माझ्यासमोर पाहिजे. राकेश ऑर्डरच सोडतो. तसा मॅनेजर ओके म्हणून कामाला लागतो आणि राकेशला जे पाहिजे ते सर्व देतो. त्याला राकेशमध्ये आधीचा उत्साह दिसत असतो. मध्येच कीर्तीचे भरपूर कॉल येतात, पण राकेश त्याच्याकडे लक्ष देत नाही. दुपारी 2ला राकेश जेवण करून परत कामाला लागतो. आता जवळजवळ सगळं पेंडिंग काम संपलेलं असतं. राकेश शेवटी फाईल चेक करत असतो. अचानक दरवाजातून कोणीतरी यायचं त्याला समजतं. तो दरवाजाच्या दिशेने पाहतो तर कीर्ती असते. मुद्दाम त्याचा आवडता ड्रेस घालून आलेली असते. बेबी, मी किती मिस करते तुला. तू कॉल पण उचलत नाहीये, कीर्ती म्हणते. त्याला लाडीगोडी लावत म्हणते. काम आहे थोडं, राकेश ती फाईल पाहतच म्हणतो. पण राकेश काही प्रतिसाद देत नाही. हे पाहून तिने तिच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसून मोबाईल पाहते. राकेश तिच्याकडे लक्ष देत नाही. इतक्यात ती अचानक मोबाईल पाहत जोरात बोलते. बेबी, ही बघ तुझी बायको कसे कपडे घालून सोशल मीडियावर फोटो टाकले आहे. आणि तिला तिचा मोबाईल दाखवते. राकेश फाईल बंद करून तो मोबाईल हातात घेतो तर प्रियाने रात्रीच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर टाकलेले असतात. त्यात तिने प्लेन रेड रंगाचा बेबी फ्रॉक घातलेला असतो. तो शॉर्ट असला तरी गुडघ्याचा खूप खाली असतो, पण ती छान दिसत असते. आणि लग्नाच्या नंतर तिने पहिल्याच असे कपडे घातलेले असतात. राकेश कीर्तीला तिचा मोबाईल देतो आणि टेबलवर पडलेला त्याचा मोबाईल उचलून प्रियाला कॉल करतो. कीर्ती मनातच खुश होते असते की प्रियाला राकेश रागवेल म्हणून तिच्या चेहऱ्यावरील कुटील हास्य येतं. प्रिया तिच्याकडून कॉल रिसीव्ह करते. प्रिया तिकडून काही बोलेल या आधीच राकेश तिला म्हणतो, तयारी करून ठेव, मी येतोय तुला घ्यायला. राकेश तिचं पुढचं बोलणंही ऐकत नाही आणि कॉल कट करतो. काय करणार आता राकेश प्रिया बरोबर? काय म्हणणार तिला तो? तिला सरळ घरी आणणार की आणखी काही? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा साथ तुझी. व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.